राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा सद्गुरू रविदास महाराज की ऐतिहासिक मंदिर तुगलकाबाद इथे झालाच पाहिजे, मंदिर निर्माण तिथे झालाच पाहिजे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा ऐतिहासिक मंदिर तिथे झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। या हातातलं तुमचं खाली घ्या। आज आपण नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या आहेत आपले प्रामुख्याने? आज नांदेड जिल्हाधिकार्यालय येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजी गायकवाड साहेब, जिल्हा सचिव संजय सोनटक्के यांच्या आदेशाने आज नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना जे सद्गुरू रविदासजी महाराज तुगलकाबादमध्ये दिल्ली येथील तुगलकाबाद मंदिर येथे खूप 600 वर्ष ऐतिहासिक मंदिर, ते 600 वर्षाचं मंदिर DDA आणि सरकारने मिळून जमीन उद्ध्वस्त केलेला आहे। त्याला आज 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हे 4 वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा तिथे दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने तिथे काहीच काम आणखीन केलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश पण आहे की ऐतिहासिक मंदिर जिथे ऐतिहासिक जागा आहे त्याच ठिकाणी सद्गुरू रविदासजी महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असूनसुद्धा या सरकारला आणखीन जाग येत नाही। तमाम या देशातील चर्मकार समाजाची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। आंदोलने आणि मोर्चे निघूनसुद्धा हा सरकारने या समाजाची मागणीला गांभीर्याने घेतलेलं नाही। कारण सद्गुरू रविदासजी महाराजांनी या देशामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे। त्यांनी या देशात एकता, समानता, मानवप्रेमाची शिकवण देऊन समस्त मानवजातीला कल्याणकारी उपदेश दिलेले आहेत। सद्गुरू रविदासजी महाराजांची जे पावनभूमी राजा सिकंदर लोधी यांनी सद्गुरू रविदासजी महाराजांना त्यांच्या सोन्याच्या पारातीमध्ये पाय धुवून चरण अमृत पिऊन 1.5 लाख लोकांच्या अनुयायीसोबत त्यांना आपलं शिष्यत्व स्वीकारलं होतं आणि गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरू रविदासजी महाराजांना हजारो एकर जमीन दिल्ली येथील तुगलकाबाद या ठिकाणी दिली होती। तीच जमीन आज DDA आणि सरकारने ते हडपून तिथली ऐतिहासिक मंदिरची जागा होती, जे मंदिर होतं ते तिथले तोडून तिथं कब्जा केलेली आहे। आमचे सर्व समस्त चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आमची मागणी आहे, पुन्हा जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे की त्या ठिकाणी गुरु रविदासजी महाराजांचं मंदिर बांधलं पाहिजे आणि समस्त चर्मकार समाज विदेशातील समाज बांधवांची विनंती आहे सरकारला की त्या ठिकाणी लवकरात लवकर सद्गुरू रविदासजी महाराजांचं मंदिर तिथं बांधून द्यावं आणि त्या मंदिराला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, ही आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने मागणी आहे।